तर आज सकाळी मी 4ला उठलो आहे. खरं आज फक्त 4.5 तासांची झोप झाली, कारण की काल अचानकच ठरलं की नरसिम्हा पिक्चर बघायला जायचा. सो पिक्चर बघायला गेलो होतो आणि आज सकाळचा बॉडी वेट 53.4. ऑफकोर्स चीट मील केला होता. सो माझं वजन झपाट्यानं वाढतंय, खरं कमी लवकर होत नाही आणि हेच माझ्या बॉडीचा सगळ्यात मोठा डिस्पॉइंट आहे. खरं बुक रिडिंग मेडिटेशन आवरलं आहे. त्यानंतर लगेच जिममध्ये आलो. आज होता मंडे, सो पुश डे. फेवरेट म्हणता येणार नाही, खरं हां चेस्टचा पंप आल्यावर भारी वाटते. आणि हां आज होता रिस्टार्ट डे 148 आणि आज मी डंबल फ्लाय घेतलेलं, म्हणजे डंबल न घेतलेलं. हां चांगलं फील होते. आय गेस मला हे कंटिन्यू करायला पाहिजे. आज साईड डेल्सला प्रॉपर पंप आला नाही आय गेस, कारण की मी प्रॉपर मारलं नाही. खरं ट्रायसेप ॲज ऑलवेज ओकेच आहे. आणि हां आज मी सँडो आणायचं विसरलेलो, कारण की मी जेन्युइनली विसरलेलो, असं काही कारण नव्हतं. त्यानंतर पोझिंगला आलो. पोझिंगला काय चेस्टच्या पोझिंगला मजाच येत आहे, कारण की ऑल ओव्हर सगळं पंप असते आणि मला खास करून माझ्या ट्रायसेप ग्रोथमध्ये मला खरंच चांगलं वाटालं आहे, कारण की एक प्रॉपर एक वाय शेप झाला आहे, ज्याच्यामध्ये ते बायसेप ट्रायसेप आणि शोल्डर्स डिवाईड व्हायलात आता. सो आर्म्सला एक चांगला लुक आला आहे. फोर आर्म्स पण चांगले आहेत. चेस्ट पण राऊंड फील व्हायला जराशी, कारण की अप्पर चेस्टला जास्त हिट करावलं आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर पोस्ट वर्कआउट केलेलं आहे. प्रोटीनवाले दही, त्यामध्ये काही चेंज नाही. दुपारच्या जेवणामध्ये एग योक्स आणि चपाती होती. आणि तसं बघायला गेलं तर ओम्या पण आमचा डाएट करतो आणि ओमचा डाएट सगळ्यात भारी असते. जसं की बाहेरचे दहीवडे हे ते साल्याला वजन वाढवायचं आहे आणि ह्याचं वजन वाढेनं कितीही बाहेरचं खाल्लं तरी, आणि माझं कमी होत नाही आहे. घरी आल्यानंतर लोअर ॲप्स मारले आहेत. आज तसं जास्त हिट करता आले नाहीत लोअर ॲप्स, खरं तरी पण मारलेले आहेत. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये सेमच. आणि आजच्या दिवसाचे टोटल 14,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.